हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे काल रात्री आमची पाणीपुरीची पार्टी झाली होती आणि भाऊ पण आला होता. तर खूप दिवस झालं गावावरून आल्यापासून पाणीपुरी खाल्ली नव्हती, तर पाणीपुरी खायची होती. तर सगळ्यांच्यासाठीच इथं पाणीपुरी आणली होती. तर तेच चाललेलं आहे, पाणीपुरी खायचं. आणि आज स्वयंपाक जास्त म्हणजे भाकरी वगैरे बनवायची होती, भात केला होता आणि भाजी आणि भाकरी बनवायची होती. तर इकडे 7 वाजले असतील तेव्हा हे आले होते. तर यांनी पाणीपुरी येताना घेऊन आले होते. तर भाऊ पण आला होता. मग सगळ्यांनीच एकदम एन्जॉय केलं मस्त असं. आणि जेवणसुद्धा खूप वेळानं झालं. नंतर मला खूप सारी कामं होती, इस्त्री कपडे करायची होती खूप सारी, मग ती केली. आणि तोपर्यंत दिशाने भाकरी बनवण्याचा सुद्धा ट्राय केलेला आहे पहिल्यांदा. तर पुढे तुम्ही बघू शकता. तर इकडं चाललेलं आहे मस्त असं यांचं पाणीपुरी एन्जॉय करायचं. ओ मला एक बनवून द्या. पडला ग गळलं. थांब थांब थांब. खाऊ का? तर मग बारक्या पुरे जरा मोठे पुरे द्यायचे नाही, जरा पोरायचे जायचे. आपण तो वेळ आपण घरात तळायचं का? काय पुऱ्या त्या लागते तिथं वर. बाहेर विकायला. ह्या पण लागतात पण एवढे. दे ना आरू. पप्पा माझ्या हातावर बंद कर व्हिडिओ मम्मी. मग खाय खा. एक दे. थांबले. खाऊ ग. पुरे बारके. तर इकडे मस्त असे पाणीपुरी सगळ्यांनी खाल्ली छान अशी. सगळे पॅकेट पूर्ण संपलं, पण जो शेवटचा चुरा राहिला होता तर तो ते लोकांनी असं सगळं एकत्र केलं. आणि सगळी पाणी वगैरे सगळी भाजी होती ती सगळे एकत्र केले आणि ते मिक्स करून सगळ्यांनी रगडा बनवून त्याचा खाल्लेला आहे. तर खूप दिवसानंतर पाणीपुरी आहे, तर ती घरी आणली होती. असे बाहेर आम्ही खातो, पण सगळ्यांना घरी आणूनच खायला खूप आवडते म्हणून पॅकेट एकदम आणून सगळे असे आम्ही खात असतो. तर मस्त अशी छान पाणीपुरीची पार्टी वगैरे एन्जॉय केली सगळ्यांनी. आणि हे असं बघा एकत्र सगळं मिक्स केलं आहे. आणि आता हे तिघं खातील सगळं मिळून. सगळ्यांना असं मिक्स करून खायला खूप आवडतं, दिशा आर्यालासुद्धा. तर ह्यांचं चाललेलं आहे. आणि तिखट तर एवढं लागलेलं आहे तरीसुद्धा तिखटच खायचं आहे. तर पाणी पाणी करत होते, मग मी आतून पाणी घेऊन आली होती त्यांच्यासाठी. आणि आमच्या मिसेसने व्यवस्थापक कशी पाणीपुरी करायची कशी खायची हे आता आम्ही बघितलेलं आहे. आणि 2 चष्म्यामधून काय दिसतंय का बघा तुम्हाला मी. आणि काही पाणी पित आहे. आता येणं दणका भेळ तयार झाली नाही. भेळ बघा कशी आहे, हे कशी लागते भेळ बघा कशी लागते. ती म्हणते सुपर. तुला कशी लागली, तुला कशी लागली डोकऱ्या कशी लागली तुला. ती म्हणतो नंतर सांगतो. खायला चालू आहे तोंडाची नाही हाताची तोंडाची भांडणं चालू आहे. ती थांबा जरा मी बी खातो ठेवा. तर इकडे पाणीपुरी वगैरे सगळ्यांचं खाऊन झालं होतं मस्त. तर भात वगैरे दिशाने बनवला होता, भाजीसुद्धा दिशानेच बनवली होती आज, मेथीची भाजी. आज मला स्वयंपाकाचं जास्त काही टेन्शन नव्हतं, फक्त भाकरी बनवायच्या होत्या. तर तिने म्हणजे स्टार्टिंग केलं होतं, परात वगैरे घेतली होती, पीठ वगैरे मळाय घेतलं, पण तिला एवढं अजून जमत नाही. मग नंतर मी पटपट 2-3 भाकरी बनवल्या आणि आम्ही जेवण करून घेतलं. तर इकडे हे कपडे आहेत. तर गावावरून आल्यापासून कपडे इस्त्री केलीच नव्हती. तर ती म्हटले एक दिवस आता करून टाकते म्हणजे परत टेन्शन नाही. मग इस्त्री आहे तर ती मी इथं करायला घेतलेली आहे. आणि खूप वेळ लागला इस्त्री करायला आणि खूप कंटाळा आला होता. तरीसुद्धा पण आज कसल्याही परिस्थितीत मला इस्त्री करायची होती, कारण खूप दिवस झालं तसंच पडलं होतं. तर इकडं बहीण आली होती आणि ह्यांनी हे काहीतरी मशीन आणले कसलं मसाजचं. ते लावलं ना तर आपल्या हाताला असं आपल्या मनाने जसं हात हालतं आहे आणि असं आतमध्ये व्हायब्रेट झाल्यासारखं होते. तर ते आणलं त्यावेळेस माझ्या हाताला लावलं होतं आणि असं एकदम शॉक लागल्यासारखं वाटत होतं. तर तेच ते बहिणीला दाखवत होते, बघ कसं होतं आहे. तिने लावलं तर ती खूप घाबरली, तिला असं शॉक लागल्यासारखं झालं होतं. मग ह्यांनी लावून दाखवलं तर ते बघा आपल्या असा हात आपला हालत आहे. तर त्यामुळे ती खूप हसत होती. छान छान लागते. बघ ना इथं तुला लावतो ती बघ कसं आहे. मला काय नको. ह्याच्यामध्ये शॉक नाही लागत.
ह्याच्यामध्ये नुसतं हात मला शॉक नाही, मी तर नुसतं व्हायब्रेटच लावलं, माझ्या हड्डीला चुबायला लागलं म्हणून मी काढूनच टाकलं. माझं काय सगळं चांगलं आहे. लाव घ्या हाताला. अगं हात काय द्यावं लावत ए तिचा हात हलवायचे तिला लाव. हात उलट जोरात तेव्हा कुठं भेटलं बायकोसाठी आणली, बायको माझ्या डोकं दुखतं सारखं. काय डोकं लावावं? हात बंदच पडेल माझं. एवढं मोठं कपाळ आहे त्याच्या बरोबर बंदच पडेल मग माझं. इथं लावून जाऊ म्हणजे का नाही तेव्हा का परत दुसऱ्या दिवशी अशी करेल. हो काढा ते कमी पैशाचं आहे काय ते आहे का येडा आहे त्या- हे जे काय शॉक बसत नाही ते व्हायब्रेशन होते, मोटर आहे बारीक. व्हायब्रेशन व्हायब्रेशन कसं व्हायब्रेट होते काय अहो हे असलं चांगलं असतं ते ISO आहे का नाही शॉक लागते त्याला. शॉक नसते, शॉक डॉक्टर एवढं मोठं शॉक देते ते चालतंय का तुला? माझ्या हाताला लागू बघू मला शॉक नाही लागलेलं. काय तरी जागा वेगळीच असते. होयच की मला पण लागला नाही पण ते हे आहे व्हायब्रेट होते ते हे नाही का अगं नाही का अंगठ्याला काढलं का नाही तर अंगठ्या माझा इथनं असं असं जरा कळ मारते असं इथनं असं असं जर रक्त ब्लॉकेज झालं असेल ना, काय आमचं चांगलं आहे सध्या अगे झालं असेल असं दुखतं त्यामुळे पुढे तिचं रक्त प्रवाह होतं. पुढे मग गेले बाकीचं पण पोटाला माऊ बघी नसतं तेच करते. जाऊन बघायला लागतं तेव्हा अनुभव येईल तुला. जाऊन बघितलं नाही नाही मला नाही काय लावायचं बस बस बरे आई शपथ माऊची रिएक्शन भारी होती. तर इकडे लेकीने भाकरी बनवायसाठी घेतलेले आहेत, तवा वगैरे तरी ठेवलेला आहे, पीठ मळत आहे भाकरीचं. आणि इकडे तिने छान अशी मेथीची भाजीसुद्धा मी जसं सांगेल तसं तिने बनवलेली आहे मेथीची भाजी. पण खूप इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात तेव्हा जाऊन कुठे हे असं सुख भेटतं. पण ठीक आहे पहिल्यांदाच असल्यामुळं तर ती तिच्या स्वइच्छेने तिला आवडलं म्हणून ती विचारत होती म्हणून मग मी सांगितलं. मग तिने भाजी तरी बनवली, भात बनवला आणि आता भाकरीसुद्धा पीठ मळले तिने व्यवस्थित. पण पहिल्यांदाच आहे म्हटल्यावर थोडंफार होणारच. मग तिला कसं तरी सांगून मी असं गोळा वगैरे असं तिने बनवला, पण तिला थापायला एवढं काही जमलेलं नाही. एवढं पीठ कशाला घेतलंयस कमी करते खरं एवढं घेतलं तर थोडंसंच घे म्हटलं होतं तुला मी. तिने प्रयत्न तरी केला भाकरी बनवण्याचा, पण तिला काही एवढं झालं नाही सक्सेसफुल. कारण तिला एवढा अंदाज नाही किती पीठ घ्यायचं वगैरे किंवा कसं थापायचं. तर मग पण तिने प्रयत्न केला. हेच खूप आहे तिच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा की तिला थोडंफार तरी ह्याच्यात इंटरेस्ट आहे म्हणून. पण आज केले काय माहिती आता परत कधी करेल. मग तिला म्हटलं दे इकडे मी पटपट भाकरी बनवते आणि शेवटची परत तू एकदा ट्राय कर. तर इकडे मग मी सगळ्या भाकरी आहेत तर त्या बनवून घेतल्या आणि नंतर आम्ही जेवण करून घेतलं. तर आजचा व्हिडिओ थोडाफार असाच होता, गमतीशीर, थोडासा हसत खेळत आणि थोडंसं मला आरामदायी. कारण दिशानं थोडंफार का होईना पण स्वयंपाकामध्ये आवरलं होतं. तिचं कॉलेज अजून चालू झालेलं नाही त्यामुळे ती थोडंसं कंटाळते पण घरी काय करायचं वगैरे. तसंही ऑनलाईन वगैरे चालू आहे तिचे क्लास. पण ठीक आहे ती म्हटली संध्याकाळचं मी बनवते तर मग बनव म्हटलं. तर भाकरी करायला तिला अजून खूप वेळ लागेल, त्यावेळेस जाऊन कुठे तिला भाकरी जमतील. पण तिने प्रयत्न केला हेच खूप मोठं आहे. तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.